नमस्कार, मी पूनम न्यूज अँकरच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या प्रीमियम फॅशन क्लोथिंग लाईनचं उद्घाटन उद्या पुण्यात होणार आहे। उद्या 27 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता पुण्यातील बावधन येथील आर्यन्स मीडिया हाऊस येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती आर्यन्सचे व्यवस्थापकीय संचालक स्मिता शितोळे यांनी दिली आहे। प्रीमियम फॅशन क्लोथिंग हे माझ्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक असून या निमित्तानं आर्यन्सच्या अवकाशातील आकाशगंगेत एका नवीन ताऱ्याची भर पडेल अशी भावना स्मिताजी यांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाला फॅशन प्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील आर्यन्स कडून करण्यात आलंय। विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचं नाव चर्चेत होतंच, मात्र आता विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला असून अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता। संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याच्या भूमिकेतून राज्यातील वातावरण जाणीवपूर्वक कुलुषित करण्याचा प्रयत्न केला जात असून रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केली आहे। संभाजीराजेंच्या भूमिकेला धनगर समाज म्हणून आमचा विरोध असल्याचंही हाकेंनी स्पष्ट केलंय। आता किल्ल्यांचं संवर्धन करायचं सोडून किल्ल्यांचं नुकसानच केलं जातंय अशी टीका देखील लक्ष्मण हाकेंनी केली आहे। दौंड शहरातील कचराकुटीमध्ये अर्भक आणि मानवी शरीराचे अवयव आढळल्यानं परिसरामध्ये काल मोठी खळबळ उडाली होती। त्यावरून पोलीस तपासात कचराकुंडीत बॉक्समध्ये एका बाटलीत एक पुरुष जातीचं अर्भक होतं तर अन्य 11 बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष होते अशी माहिती समोर आली आहे। सापडलेल्या बॉक्सवर बंगाळ्या हॉस्पिटलचा उल्लेख असल्यानं पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संदीप गुजर यांनी संबंधित बरण्या आणि त्यातील अवयवांची तपासणी करण्यास सांगितलं होतं। त्यात पुरुष जातीचं अर्भक असल्याचं पुढे आलं, मात्र हे अर्भक मेडिकल अभ्यासासाठी या अर्भकाचा उपयोग केला असावा असा पोलिसांचा संशय आहे आणि हा कोणत्याही प्रकारचा गर्भपात नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय। पुण्यात गुलेनबॅरी सिंड्रोमचा उद्रेक झाला होता, त्यामुळे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे 312 नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते। त्यातील 79 ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले असून ते पिण्यास अयोग्य असल्याचंही निष्पन्न झालंय। त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका खडकवासला परिसरातील पाणी नमुन्यांचाही समावेश आहे। गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागलेत। या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासाठी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे। त्यामुळे ठेवीदारांना दिलासाही मिळणार आहे। आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्यास अशा गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय। देश आणि धर्मापेक्षा मानवतेला प्राधान्य देणाऱ्या हमीद दलवाई यांनी स्थापन केलेली मुस्लिम सत्यशोधक चळवळ ही केवळ प्रादेशिक किंवा राष्ट्रीय नाही तर जागतिक संदर्भातही महत्त्वाची ठरते। मी सर्वप्रथम माणूस, नंतर भारतीय आणि शेवटी मुस्लिम आहे असं म्हणणाऱ्या दलवाई यांच्या कार्याची नोंद प्रार्थना समाजाच्या अहवालातही घेण्यात आली आहे। त्यांनी उपस्थित केलेले मुस्लिम महिलांचे प्रश्न हा लढा मानव मुक्तीचा होता असं मत विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांनी व्यक्त केलंय। 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याबद्दल उंडरे येथील बिशप्स को-एड स्कूलनं पालकांना कडक इशारा दिलाय। शाळेनं असं निरीक्षण नोंदवलंय की अनेक विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या गुगल आयडीचा वापर सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यासाठी करतायत, विशेषतः इंस्टाग्रामवर आणि अयोग्य सामग्री पोस्ट करत आहेत ज्यामध्ये अपमानास्पद भाषा असलेल्या रील्सचाही समावेश आहे। तर प्राचार्य ज्युलियन लुक यांनी पालकांना त्यांच्या मुलांचा मोबाईल डिव्हाइसेस आणि सोशल मीडिया क्रियाकलापाची त्वरित पुनरावलोकन करण्याचं आवाहन केलंय। पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांमधील प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 23 मार्च रोजी पिंपळे सौदागरमध्ये 100हून अधिक रहिवाशांनी मानवी साखळी तयार केली आहे। त्यांनी नदीकाठच्या काँक्रिटीकरणापेक्षा स्वच्छतेवर भर दिला आणि पिंपरी चिंचवड मधील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाला विरोध केला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका नदीकाठच्या विकास प्रकल्पांवर बेशिस्तपणे काम करते। या घाईमुळे नदीकाठच्या जैवविविधता नष्ट होते। नदीच्या पर्यावरणाचा आदर करून आणि शाश्वत मार्गाने काँक्रिटीकरण टाळून विचारपूर्वक विकास करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रेरित करण्यासाठी आयोजित युगांतर 2047 ला काल पुणे शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय।
पुष्पातील विविध नामांकित संस्थांमधील सुमारे 3000 NCC कॅडेट्सनी या उपक्रमात भाग घेतला असून भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप यांनी राष्ट्र उभारणीसाठी पुढाकार घेतलाय आणि संयुक्तपणे प्रेरणादायी चर्चासत्राचं आयोजन देखील केलं होतं। देशाच्या प्रगतीचे आधारस्तंभ असलेल्या युवा योग आणि तंत्रज्ञान या विषयावर सखोल चर्चा देखील झाली आहे। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।